खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरीमध्ये आज सकाळी 11 वाजता मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रातील ओबीसी बांधव या मल्हारगड दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। मागील 7 वर्षापासून जेजुरीमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीने मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं। यावर्षी या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंगेश ससाने मार्गदर्शन करणार आहेत। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। यामध्ये ओबीसी नेते काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर या मेळाव्याला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक नवनाथ पडळकर यांनी केलेलं आहे। हजारो तरुण बांधवांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला संकल्प सोडायचा आहे। निमित्त दसऱ्याचं असो किंवा खंडोबा दर्शनाचं असो, आपण जेजुरीच्या खंडोबाच्या गडावरती भेटणार आहोत। खंडात तलवार उचलणार आहोत आणि त्याच बरोबर तळी उचलणार आहोत। या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एकत्र आणण्याच्या अनाभाका येणार आहोत, अनाभाका घेणार आहोत। तरी तुम्ही सगळेजण जेजुरी गडावरती 11 वाजता जमाल। मोठ्या आत्मविश्वासानं ओबीसीच्या संघटनेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ललकारायचंय, जाग करायचंय, एकत्र आणायचंय आणि आपल्यावरती अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला जाब विचारायचंय, धडा शिकवायचा आहे। अत्यंत आनंद होतोय की हा कार्यक्रम आयोजित होत असताना याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर, त्याचबरोबर ओबीसी चेतज्ञ, ओबीसी आरक्षणाचे लढवय्ये नेतृत्व लक्ष्मणजी हाके सर आणि ॲडव्होकेट मंगेशजी ससाने यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला खरंच लाभणार आहे। या वर्षीचा दसरा मेळावा अनेक प्रश्नांना आपल्या कवेत घेईल। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी तशीच प्रलंबित आहे। बंजारा समाजाला आरक्षणाची अपेक्षा आहे। या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर संकट कोसळलेलं आहे आणि नैसर्गिक संकट आणि मानवनिर्मित संकट अशा परिस्थितीत आपण चाललेलो आहोत। या जेजुरीच्या मल्हारगड दसरा मेळाव्याला मी नम्र विनंती करतोय तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना आपण ताकदीने यावं। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी जावेद मुलानी। जावेद, हा मेळावा आज पार पडणार आहे, नेमकं आता पडळकर, लक्ष्मण हाके काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच आज दसरा मेळाव्याचं जे ओबीसी दसरा मेळाव्याचं आयोजन जे आहे ते जेजुरी या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। 18 प्रकार जाती जमातीतील सदस्य असतील, भटके विमुक्त जात जमाती असतील, हे प्रत्येक वर्षी या ओबीसी दसरा मेळाव्यामध्ये येत असतात। जेजुरीतील मल्हारगड नाट्यगृहामध्ये या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे काल झालेल्या निर्णयामध्ये सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक दिसतोय। 10 ऑक्टोबर रोजी नागपूरवरती महामोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एकंदरीतच ज्या मागण्या होत्या त्या ओबीसी समाजाच्या त्या होत्या की त्यामध्ये ओबीसी समाजाचा जो निर्णय आहे त्याच्यावरती सकारात्मक निर्णय झालेला नाही। श्वेतपत्रिका काढण्यात यावी, त्याचबरोबर जे जातीचे कुणबी जातीचे दाखले दिलेले आहेत ते 2014 पासूनचे रद्द करण्यात यावे, त्याचबरोबर ज्या पडताळणी जी केलेली आहे ते देखील रद्द करण्यात यावी, श्वेतपत्रिका काढावी, अशा मागण्या करण्यात आलेल्या होत्या। आणि त्याकडे कुठेतरी सरकारनं दुर्लक्ष केल्याचं दिसल्यानंतर पुन्हा एकदा आता 10 ऑक्टोबर रोजी जो आहे तो नागपूरला हा विराट मेळावा होणार आहे। तर दरम्यान आज जे आहे तो जेजुरीमध्ये हा ओबीसी समाजाचा मेळावा आहे, त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले। कारण ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके असतील, ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील, हे या ठिकाणी हजेरी लावणार आहेत आणि ते या ओबीसी समाजाला काय नेमकं मार्गदर्शन करणार आहेत। कारण कालच्या ओबीसीच्या बैठकीला, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जे आहे ते लक्ष्मण हाके त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यामुळे लक्ष्मण हाके आता नेमकं काय जेजुरीमध्ये ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणार आहेत किंवा काय मोठा निर्णय घेणार आहेत याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागणार आहे। एकूणच ओबीसीच्या या जेजुरीच्या दसरा मेळाव्याला आता सगळ्यांचं या निर्णयाकडे किंवा या दसरा मेळाव्यामध्ये नेमकं हाके काय बोलणार आहेत किंवा कुठली घोषणा करणार आहेत याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद जावेद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार।